आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे खास उन्हाळ्यासाठी थंडगार पन्ह। हे पन्ह तुम्ही एक आठवडा फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकता। चला तर वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया। ह्या कडाक्याच्या उन्हाळ्यात तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। सर्वात आधी इथे मी एक अर्धा किलोची कैरी घेतली आहे। ती आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। आता आपल्याला ही कैरी शिजवायची आहे, त्यासाठी इथे मी एक कुकर घेते। आता यामध्ये आपल्याला पुरेसे पाणी घालायचे आहे। इथे मी 2 ग्लास पाणी घालते आणि अर्धा चमचा मीठ। कुकरला झाकण लावून आपल्याला एक 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। पाच शिट्ट्या झालेल्या आहेत। आता कुकर आपल्याला थोडा वेळ थंड करून घ्यायचा। आता आपण कुकरचं झाकण उघडूया। ही बघा आपली कैरी छान अशी शिजलेली आहे। आता आपण ही कैरी एका भांड्यात काढून घेऊया। कैरी थोडी गरम आहे, जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही चिमट्याचा वापर करू शकता। कैरी थोडी थंड करून घ्यायची। कैरी थोडी थंड झाल्यानंतर आपण याची साल काढून घ्यायची आणि जो सालांना लागलेला गर आहे तो आपण चमच्याच्या सहाय्याने काढून घ्यायचा आहे। अशा प्रकारे मी सालांना लागलेला गर काढून घेते। अशा प्रकारे मी हे सर्व सालांचा गर काढून घेतलेला आहे। आणि आता आपण या कोयला लागलेला गर सुद्धा वेगळा करून घेऊया। अशा प्रकारे आपण हा गर काढायचा आहे। तुम्ही बघू शकता, हा मी संपूर्ण कैरीला लागलेला गर वेगळा काढलेला आहे। आता हा गर आपल्याला मिक्सरला वाटायचा आहे, त्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेते आणि हा संपूर्ण गर मिक्सरच्या भांड्यात टाकते। आता हा मी संपूर्ण गर एक मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेतला आहे। आता यामध्ये घालूयात अर्धा कप साखर। इथे तुम्ही साखर तुमच्या आवडीनुसार घाला किंवा गुळही वापरला तरी चालेल। इथे मी 10-12 पुदिन्याचे पाने घालते। अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा ब्लॅक सॉल्ट, 1 चमचा चाट मसाला, अर्धा चमचा काळी मिरी पावडर, 1 चमचा जिरं पूड आणि 1 अख्ख्या लिंबाचा रस। लिंबाचा रस ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचं असेल तर घाला, नाहीतर स्किप केला तरी चालेल। पाणी न घालता हे आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं। इथे मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता, हे छान असं पातळसर कैरी पन्ह आपलं तयार आहे। हे मी एका काचेच्या बरणीमध्ये स्टोर करून ठेवते। हे आपण एक आठवडा फ्रीजमध्ये ठेवू शकतो। हा मी संपूर्ण गर एका बरणीत ट्रान्सफर करून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता, छान असा रंग सुद्धा आलेला आहे।
आता मी तुम्हाला हे सरबत बनवून दाखवते। 1 ग्लासामध्ये आपल्याला 2 चमचे पन्हा टाकून घ्यायचं आहे। इथे मी दोन्ही ग्लासांमध्ये 2-2 चमचे पन्हे टाकते आणि यामध्ये घालूया बर्फाचे तुकडे आणि थंड पाणी घालून घेऊयात। आणि 2-2 पाने इथे मी पुदिना घालते। आता हे आपण मस्त असं मिक्स करून घेऊयात। जर का पिताना आपल्याला हे थोडं गोड कमी वाटत असेल तर आपण 1-2 चमचे असं पिठी साखर घालून पिऊ शकतो। तुम्ही बघू शकता याचा किती छान असा रंग आलेला आहे आणि चवीला सुद्धा एकदम भन्नाट लागतो। तुम्ही नक्की ट्राय करा आणि जर का तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला नका विसरू। शेवटपर्यंत ही रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद।